सध्या आपल्या श्री सिद्धेश्वर कृषी औद्योगिक प्रदर्शन जे आहे त्यामध्ये एक आपला स्टॉल आहे। तर यामध्ये आमच्या करडईच्या काही व्हरायट्या आलेल्या आहेत। आपल्याला शेतकरी बांधवांना माहितच आहे की करडईचं क्षेत्र जे आहे ते बरंच मधल्या काळात कमी झालेलं आहे। त्याची कारणं पण त्यांना माहित आहेत की हार्वेस्टिंगचा मेजर प्रॉब्लेम होता त्यांचा, त्याला काटे असल्यामुळं ते हार्वेस्टला प्रॉब्लेम होता, मजूर यायचे नाहीत। पण आता बऱ्यापैकी हार्वेस्टर आलेले आहेत। कमी खर्चामध्ये हेक्टरी 1500 रुपयामध्ये वगैरे हार्वेस्टिंग होतं। दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये असे कितीतरी शेतकरी आहेत आमच्याकडे 10-10 एकर इथून सलग करडई घेणारे आहेत। करडईचं जे त्याच्या क्वालिटीज आहेत किंवा त्याचे जे काही गुणधर्म आहेत हे बऱ्याच बॅड कोलेस्ट्रॉल त्याच्यामध्ये कमी आहे, त्याचं जे तेल आहे ते हार्टसाठी चांगलं असतं। सगळ्यात हायेस्ट अमाऊंट जे आहे किंवा सगळ्यात हायेस्ट व्हॅल्यू जे आहे मार्केटमध्ये बघितली तर तुमच्या करडईच्या तेलाचे आहे। त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड जे आहे ते चांगले असल्यामुळे त्याचा हार्टवर परिणाम, हार्ट अटॅक साठी त्याचं चांगलं आहे। लागवड जी आहे ते आपण रबी सीझन मध्ये करतो आणि सरीवर रंब्यावर पण करू शकतो किंवा तुम्ही सपाट वाफ्यावर पण करू शकतो। 45 बाय 20 सेंटीमीटर अंतरावर त्याची लागवड करायची। 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान ह्याची लागवड करायची। लागवड केल्यानंतर 1 महिना ते 1.5 महिन्यामध्ये ह्याच्यावर साधारणतः एक मावा हा कीड येते। माव्या किड्यासाठी खूप कॉस्टली औषधं मारायची गरज नाही, पेस्टिसाइड्स आपण काय करतो कृषी सेवा केंद्रवाल्या जो रेकमेंड करतो ते देतो, परंतु फक्त एक साधा आपलं रोगर आहे त्या रोगरचा एक डोस तुमचा मावा आल्याला जर घेतला एक हाताचा प्रिस्क्राईब त्यांचं जे काय हे आहे 2.5 ml प्रति 10 लिटरनी, तर ते तेवढं मारलं आणि दुसरा एक 8 ते 10 दिवसाच्या अंतराने जर तुम्ही दुसरा फवारा घेतला तर बास होतं। तर ह्याला जर तुम्ही संरक्षित पाणी दिलं तर आपलं जे यील्ड आहे 12 ते 15 क्विंटलचं ते डायरेक्ट डबल होईल। कधी द्यायचं पाणी? हलकं पाणी द्यायचंय तुम्हाला। मध्यम जमिनीसाठी आपण रेकमेंड करतो करडई हे पीक। तर ह्याच्यासाठी तुम्ही फ्लावरिंग स्टेजला आणि जेव्हा त्याच्यात दाणे भरत असतात ह्या स्टेजला जर एक हलकं पाणी दिलं, हलकं पाणी द्यायचं, जास्त पाणी दिलं तर तुमचं पीक लॉजिंग होतं त्या झाडाचं। बाहेरचे जे रिसर्टेशन बाहेरचे जे कंपन्या असतात त्यांचे कॉस्टली आहेत, आपलं हे 5 लिटरचं 1410 रुपयाला फक्त मल्टीमायक्रोनेट। ह्याचा एखादा हात घेतला तुम्ही करडईला अजून तुम्हाला फरक दिसेल तुमच्या ह्याच्यामध्ये, कारण आता बऱ्याचशा आपल्या महाराष्ट्रातल्या जमिनी ज्या आहेत त्या फेरस आणि झिंक किंवा लोह आणि जस्त ह्याच्यामध्ये कमतरता जाणवती। तर हे काय करतं, ह्या इसेन्शियल न्यूट्रिएंट आहेत, मायक्रो न्यूट्रिएंट आहेत, लागतात कमी स्वरूपात, पण जर तुम्ही ह्याचा एखादा फवार घेतला फ्लोऱ्यामध्ये 50 ml आणि पॉड फिलिंग स्टेजला 100 ml तर तुम्हाला निश्चित तुमच्या उत्पादनामध्ये फरक आढळून येईल।